नमस्कार पुणेकर. आता सर्वांना शेवटी कोथरूडमध्ये तर राहायचंय, पण कंजेस्टेड नको, जुनं रिसेलचं घर नको किंवा ट्रॅफिकचा सुद्धा कंटाळा आलाय. आणि हो, जर निसर्गाच्या सानिध्यात राहायचंय तर कोथरूड पासून दूर नको. आणि अगदी याच चांदणी चौकापासून सेंटर पॉइंट पासून अवघ्या 10 मिनिटाच्या डिस्टन्स वरती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत एक मोठा असा न्यू लॉन्च प्रोजेक्ट. इथले रोड सुद्धा किती भारी आहेत ना, कारण ऑलरेडी इथे एक टाउनशिप आहे. या 2 BHK चा कार्पेट एरिया किती आहे? 900 स्क्वेअर फीट. पण लिव्हिंग किती सुंदर दिसतोय. 18 फुटांचा स्काय डेक. या डायनिंग एरियाला तुम्ही हवं तर असं डिझाईन करा. हे किचन किती मोठं आहे, हा वॉर्डरोब मिळणार आहे. पण आज आपण बघणार आहोत इथला हा 1300+ स्क्वेअर फीटचा 3 BHK फ्लॅट. आता कसं आहे, आजकाल घराच्या बाहेर तर प्रत्येक ठिकाणीच लॉबी मिळते, पण घराच्या आत सुद्धा एक अशी सुंदर लॉबी असणं फारच जास्त महत्वाचं आहे. पण सोबतच हा जो आपण 3 BHK बघतोय, हा जबरदस्त असा 3 BHK बटरफ्लाय लेआउट मध्ये असणार आहे. त्यामुळे आपली फर्स्ट बेडरूम या बाजूला आहे. आता ती बेडरूम बघूया, पण त्यापूर्वी इथला हा जबरदस्त स्पेशियस ह्युमंगस आणि प्रसन्न वातावरण असणारा लिव्हिंग तर बघूया. आणि लिव्हिंग मध्ये आपले पाहुणे मंडळी, मित्र सगळे प्रॉपर ऍडजस्ट होतील. पण माहितीये, कोणीही इथे या घरात आलं तर त्यांना आवडणारी जागा असणार आहे तो हा स्काय डेक. आता त्याबद्दल इथे बोलण्यापेक्षा तिथेच जाऊन बघूया ना. वाह, क्या बात है. मी म्हटलं ना तुम्हाला, खरी मजा तर या स्काय डेक मध्ये आल्यानंतर आहे. कारण बघा ना, 18 फुटांचा स्काय डेक. हे ग्लास फसाड्स कशासाठी? अहो, तुम्हाला व्ह्यू बघण्यासाठी. म्हणजे लिव्हिंग एरिया मध्ये आहात तरी व्ह्यू दिसेल, आणि इथे येऊन मस्त चिल करत आहात बसला तरी व्ह्यू दिसेल. आणि तो व्ह्यू कशाचा आहे तर इथल्या ग्रीनरीजचा, हिल्सचा, लेक्सचा, या सगळ्यांचा व्ह्यू. ते व्ह्यूजचे शॉट्स नंतर बघूया, पण त्या अगोदर सांगतो की इथे तुम्हाला 45+ अनमॅच्ड लक्झुरियस अमेनिटीज मिळणार आहेत. त्यात स्विमिंग पूल, क्लब हाऊस आणि अशा बऱ्याच अमेनिटीज आहेत ज्या तुम्हाला रेसॉर्ट सारखी लाईफस्टाईल प्रदान करतात. आणि हो, आता बघूया याच बाल्कनीतून दिसणारे इव्हिनिंगचे व्ह्यूज, जे की आमचे ड्रोन शॉट्सचे व्ह्यू आहेत. बघा किती भारी दिसत आहेत ना. तसं आता सुद्धा इथे हे इव्हिनिंगचं कोवळं ऊन आहे, त्यामुळे खूप भारी वाटतंय. पण जर हा पूर्ण स्काय डेक बघाल तर बघा किती जास्त मोठा आहे. तशी या बाजूला तुमची गेस्ट बेडरूम असणार आहे, त्याची ती विंडो आहे, इथून पण ऍक्सेस आहे. पण सोबतच सगळ्याच गोष्टी किती भारी आहेत ना. चला, बाकी आणखी आत पण खूप जास्त बघायचं बाकी आहे. आता आत आल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला तिकडे बाहेरचे व्ह्यूज बघावेसे वाटतील, पण ते तुम्ही इथे प्रत्यक्ष येऊनच बघा. तसं कोथरूडकरांना किंवा या आजूबाजूच्या सर्वच लोकांना शहरामध्ये राहत असल्यामुळे अशी मोकळी हवा आणि फ्रेश वातावरण आवडतंच. पण मराठी माणसाला त्यांचे आवडतीचे पदार्थ सुद्धा खायला आवडतात. मग तो असा डायनिंग एरिया असेल तर ते खायला अजूनच जास्त मजा येते. या डायनिंग एरियाला तुम्ही हवं तर असं डिझाईन करा, किंवा वेगळ्या पद्धतीने जर डिझाईन केलं तर हा जो निश दिसतोय ना, जिथे सध्याला क्रॉकरी युनिट डिझाईन केलेले, अर्थात शोपीस म्हणू शकता, तुम्ही तसंही डिझाईन करू शकता. किंवा तो तुमचा एक सुंदर असा डेडिकेटेड पूजा स्पेस सुद्धा होऊ शकतो. किती प्रशस्त आणि पद्धतशीर डिझायनिंग केलेलं आहे ना. आता बघूया याच मराठी माणसाच्या घरातील स्त्रींना आवडणारं ते असं स्पेशियस आणि मोकळं सुटसुटीत असं किचन. आणि इथे हा एल शेप मध्ये किचन प्लॅटफॉर्म सुद्धा आपल्याला मिळून जातो, जिथे तुम्हाला जागोजागी स्विचबोर्ड कनेक्शन्स तर आहेतच, पण त्याचबरोबर याच किचन प्लॅटफॉर्मवरती इथे एक तुम्हाला सिंक दिलेला आहे. आणि या बाजूच्या या तुमच्या युटिलिटी एरियामध्ये आणखी एक सिंक, युटेन्सिल्स वॉश करण्यासाठी. हाऊस हेल्प येतील तर ते इथे सेपरेटली वॉश करू शकतात. आणि हो, वॉशिंग मशीन साठी सुद्धा अगदी प्रॉपर स्पेस आहे. फ्रीज साठी सुद्धा एकदम प्रॉपर अशी जागा आहे. आणि मी सांगितल्याप्रमाणे आता हा जो 1300+ कार्पेटचा 3 BHK आहे तो बटरफ्लाय लेआउट मध्ये आहे ना. मग आता इथली पहिली बेडरूम बघायची का? हा हो, विचारायचं काय? चला बघूया. आणि खरं तर या घराबद्दल तुम्हाला एक गोष्ट सांगू का, इथली प्रत्येक बेडरूम जी आहे ना, तिथे काही ना काही नवीन आणि युनिक असं वेगळं बघायला आहेच. आणि इथे काय माहिती, की आपण स्काय डेक मधून बघितलेली विंडो किती भारी वाटेल ना. आणि या स्पेस मध्ये ना तुम्हाला मस्त असं वर्क फ्रॉम होम स्टेशन सुद्धा डिझाईन करता येणार आहे. इव्हन इथे जर वॉर्डरोब डिझाईन केलात तरीही काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे वॉक इन वॉर्डरोब सारखाच असेल, दोन्ही बाजूने वॉर्डरोब, मागच्या बाजूने विंडो. आणि तशी बेडरूम सुद्धा किती जास्त स्पेशियस आहे ना. आणि हो, आता बघायला गेलं तर इथे तुम्हाला हे पहिलं असं अटॅच वॉशरूम मिळणार आहे. आणि युजली बाकी वॉशरूम्स पेक्षा या वॉशरूमची साईज मोठीच आहे.
म्हणजे 4 किंवा 4.5 नाही तर अगदी 5x8 हे वॉशरूम असणार आहे. इथे तुम्हाला फक्त कोलेरच्या CP सॅनिटरी फिटिंग्स मिळणार आहेत. या संपूर्ण घरामध्ये तुम्हाला अगदी 2.5x5 साईजच्या ग्लेज वेट्रिफाईड या मार्बल फिनिशच्या टाइल्स मिळून जातात, ज्यामुळे हे घर अजूनच जास्त भव्य दिसायला लागतं. पण इथे तुम्हाला हे घर बघत असताना जर याचे ब्रॉशर्स किंवा तुम्हाला आणखी व्हॉट्सअपवरती डिटेल्स, फ्लोर प्लॅन, युनिट प्लॅन अशा सगळ्या माहिती हव्या असतील ना, तर खाली याच YouTube व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे. त्यावरती जायचं, क्लिक करायचं, आमच्या प्रॉपर्टी एक्सपर्टशी कनेक्ट व्हायचं, मग ते तुम्हाला सगळी माहिती पाठवून देतील. अहो सोपं आहे फार. म्हणजे हे घर बघत बघत तुम्हाला युनिट प्लॅन्स पण बघायला मिळतील. त्यामुळे लगेच क्लिक करा आत्ताच आणि लगेच सगळी माहिती मिळवून घ्या. तसं आपण पुढे घर बघूया, पण त्याबरोबर तुम्ही ते काम पण करून घ्या. आता या घरामध्ये या बाजूची बेडरूम आहे ना, इथे सुद्धा एक भारी गोष्ट बघायला आहे. तुमच्या मुलांची बेडरूम. हो चला आज जाऊन बघू. आता कसं आहे, या बेडरूमला सुद्धा सगळेच काही किड्स बेडरूम किंवा मुलांची बेडरूम म्हणून यूज करत नाही, तर सहसा कॉमन बेडरूम असते, हॉबी रूम म्हणून यूज करतात. पण बघा ना किती स्पेशियस आहे. आणि हो, तुम्हाला ती खास गोष्ट दाखवायचीच राहिली. बघा इथे तुम्हाला ही फुल लेंथ विंडो मिळणार आहे. आणि फुल लेंथ म्हणजे फुल लेंथच, त्यात ती हाफ साईड क्लोज आहे, वरच्या बाजूने ओपन होते आणि पूर्ण या विंडोलाच तुम्हाला फुल लेंथ विंडोला इनविजिबल ग्रिल्स बघायला मिळणार आहेत. आणि हो, या बाजूला तुम्हाला हे कॉमन वॉशरूम मिळणार आहे. हे कॉमन वॉशरूम सुद्धा तेवढ्याच साईजचं आहे, वेगळ्या थीम मध्ये आहे, सेम प्रीमियम ब्रँड फिटिंग्स आहेत आणि अप्रतिम असं असणार आहे. पण अप्रतिम खरं या घरातलं काय, तर इथली मास्टर बेडरूम. चला बघूया. आणि आता इथे या बेडरूम मध्ये आल्यानंतर तुम्ही मला एक गोष्ट सांगा, कोणाकोणाला आपली पर्सनलाइज अशी मास्टर बेडरूम डिझाईन करायला आवडते, आपल्या मनासारखी ठेवायला आवडते? सर्वांनाच ना. मग तुम्ही सुद्धा इथलं इन्स्पिरेशन घेऊन डिझाईन करू शकता. कारण का, तर स्पेसच तेवढा जास्त आहे की नाही. मोठी ऍक्च्युअल किंग साइज बेड डिझाईन केलेला आहे. पण वॉर्डरोब कुठे दिसतोय का? हा दिसणारच नाही, कारण या बेडरूम मध्ये तुम्हाला हा वॉर्डरोब मिळणार आहे, तो सुद्धा वॉक इन वॉर्डरोब. आणि कलर्स पण बघताय ना किती इंटरेस्टिंग आणि सुंदर असे डिझाईन केलेले आहेत. चला आता आत या आणि बघा किती मोठा आणि मस्त असा हा वॉक इन वॉर्डरोब तुम्हाला इथे मिळून जातो. आणि या बाजूला तुम्हाला 5 नाही तर आता 5.5 फुटांचंच वॉशरूम. आता मास्टर बेडरूम आहे तर वॉशरूम, वॉक इन वॉर्डरोब आणि अशा बऱ्याच गोष्टी मिळायलाच हव्यात. पण अजून एक गोष्ट तुम्ही मिस करताय, म्हणजे मी अजून दाखवलीच नाहीये, बघायची आहे ना, या मास्टर बेडरूमची मास्टर अटॅच्ड बाल्कनी. आणि अजून एक आवडलेली जागा म्हणजे ही मास्टर बेडरूमची बाल्कनी. बघताय ना, ती सुद्धा तिन्ही बाजूने कवर्ड आणि लहान नाहीये बरं का, 8 फुटांचीच आहे. म्हणजे फक्त घर नाही तर प्रत्येक जागा अशीच स्पेशियस. आणि हो, इथून सुद्धा तसेच भारी व्ह्यूज आहेत बरं का. वाह, अप्रतिम आहे हे सगळं. म्हणजे व्ह्यूज बघून झाले, हे सुंदर असं घर बघून झालं, इथले फीचर्स, स्पेसिफिकेशन सगळंच तर झालं. पण नेमका या 3 BHK चा कार्पेट एरिया किती आहे, तर 1324 स्क्वेअर फीटचा आहे हा ग्रँड असा 3 BHK, तो सुद्धा निसर्गाच्या सानिध्यात. तसे इथे 3 BHK मध्ये 1, 2 तर 3 नाही तर 4 व्हेरियंट असणार आहेत. म्हणजे 1121 पासून ते 1324 पर्यंत. आणि याची प्राइसिंग ती बघूया. पण इथे 4 BHK सुद्धा आहे, तो सुद्धा 1541 स्क्वेअर फीटचा. म्हणजे किती मोठे मोठे घर आहेत नाही. आणि विचार करा मग 2 BHK किती असेल बरं, तर 2 BHK चा कार्पेट एरिया सुद्धा इथे 800 स्क्वेअर फीट व्हेरियंट आणि 900 स्क्वेअर फीट असे 2 व्हेरियंट्स आहेत. आणि 2 BHK ची प्राइसिंग इथे सुरू होऊन जाते फक्त आणि फक्त 84 लाख रुपये ऑल इन्क्लुसिव्ह पासून. फक्त कोथरूडकरांसाठी बरं का. म्हणजे मजाक करतोय, तसं सगळ्यांसाठीच हीच प्राइस असणार आहे, ते सुद्धा निसर्गाच्या सानिध्यात. आता आपल्याला कोथरूड पासून फार दूर जायची गरज नाही, कनेक्टेड राहाल, निसर्गाच्या सानिध्यात राहाल. तुम्ही कधी येताय इथले हे जबरदस्त असे व्ह्यूज एक्सपिरियन्स करायला? कारण ड्रोन शॉट मध्ये तर तुम्ही बघितले, पण प्रत्यक्षात यायचं काय, घर सुद्धा बघा आणि व्ह्यू सुद्धा बघा. कॅब फॅसिलिटी साईट व्हिजिटसाठी फ्री असणार आहे. जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता, किंवा मग ती मगाशी सांगितलेली डिस्क्रिप्शन मध्ये जी व्हॉट्सअप लिंक आहे त्यावरती क्लिक करा. आमच्या प्रॉपर्टी एक्सपर्ट सोबत लगेच चॅट करा, ते सगळी माहिती तुम्हाला पुरवतील. मग काय म्हणताय, कधी येताय कोथरूडकर? इथे आपल्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये स्वतःचं घर बघण्यासाठी, स्वतःचं घर घेण्यासाठी. जर व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा. आणि हो, फक्त आम्ही तुमच्यासाठी मराठीमध्ये एवढे जबरदस्त असे व्हिडिओ बनवत असतो, म्हणून लगेच आपल्या या गेट सेट ॲसेट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला अजिबात विसरू नका मंडळी. धन्यवाद. जय महाराष्ट्र.